तो हेलो बच्चों, हा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या गामा फंक्शनचा. आय होप की तुम्ही याच्या पहिलेचे सगळे व्हिडिओ पाहिले असेल. हा बेटा व्हेरी इंपॉर्टंट क्वेश्चन आहे. ओके, हा क्वेश्चन विचारला जातो. ओके ओके तर चलो चालू करायचं. तर बेटा बघा, याच्यामध्ये या क्वेश्चन कडे बघितल्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की क्वेश्चन चाहे कुठलाही असो की सर प्रॉपर्टी प्रमाणे काय करायचं, सॉल्व्ह करायचा. तर मला सांगा बेटा, प्रॉपर्टी काय होती पुन्हा एकदा सांगा. काय होणार बेटा, 0 to इन्फिनिटी. ओके, इथे काय होतं सर, e टू दी पॉवर मायनस एक्स, e टू दी पॉवर मायनस एक्स, एक्स टू दी पॉवर काय होता n-1 इंटू dx. याला काय लिहित होतो बेटा आपण, गामा फंक्शन ऑफ n. याला काय लिहित होतो, गामा फंक्शन ऑफ n. आणि बेटा काही मी टेक्निक सांगितल्या होत्या, तर कुठली सर, सगळ्यात पहिली टेक्निक कुठली होती सर, पुट करा व्हॅल्यू. ओके सर, नंबर 2 वर काय होतं सर, x काढा. नंबर 3 वर काय काढा सर, dx. आणि नंबर 4 वर काय काढा, लिमिट. आणि नंबर 5 वर काय म्हटलं होतं बेटा, याला काय करा म्हटलं होतं मी, कम्पेअर. ओके बेटा, क्वेश्चन चाहे कुठलाही असो, याच्या व्यतिरिक्त आपण कोणता मेथड यूज करणार का, नाही. ओके, तर बेटा बघा इथे आता सर, जेव्हा या क्वेश्चनला बघत आहोत तर मला सांगा बेटा, इथे काय आहे, log 1/x. आणि log वाला जर राहिला तर बेटा आपल्याला पहिलेच प्रॉब्लेम जाते. ओके, सो डोंट वरी, काही मी प्रॉब्लेम आपलं काही फॉर्म्युले सांगणार, ते जर आले तर बेटा सगळं काही येऊन जाईल. ओके, तर सांगा सर. आता मला एक गोष्ट सांगा रे सर, एक्स आहे इथे, एक्स चालते सर. आपल्याला इथे ई दिसत आहे का रे, कुठे नाही. तर मला सांगा बेटा, इथं पूर्ण टर्म आहे, काय आहे, log 1/x. लक्ष द्या बे, जेव्हा पण हा क्वेश्चन असेल, जर इथे लॉग असेल बेटा, तर लॉगच्याच ठिकाणी पूर्णच्या पूर्ण काय पुट करायचा, झेड. कसं सर, सांगतो बेटा, लक्ष द्या इकडे. आता मी जर म्हटलं सर पुट, बघा काय होतं बेटा, इथे लॉग log 1/x इज इक्वल टू काय पुट करणार मी, झेड. ओके, बघा log 1/x त्याच्या ठिकाणी काय पुट करणार मी, झेड. ओके सर, आता सांगा बेटा, मला एक गोष्ट सांगा रे, जसं प्लस जर बेटा इकडे जर गेलं तर काय होते, मायनस. स्क्वेअर जर तिकडे गेला, जसं एक्स स्क्वेअर होता बेटा, त्याला जर मी तिकडे घेऊन गेलो होतो तर काय लिहित होतो मी, 1/2 लिहित होतो. 1/2 लाच काय म्हणत होतो सर मी, स्क्वेअर रूट म्हणत होतो. करेक्ट आहे. तशावानीच बेटा लॉग जर तिकडे गेला, बघा बे, सपोज सर हा लॉग जर इकडे गेला उडी मारून या साईडला बेटा, तर याचं काय होते, एक्सपोनेन्शियल फंक्शन. काय होत असते, एक्सपोनेन्शियल फंक्शन. लक्षात ठेवायचं. बघा इथे लिहून पण देतो मी, सर लॉग जर त्या साईडला जर गेला तर बेटा लॉगचं काय होते, एक्सपोनेन्शियल फंक्शन. ओके सर, तर मला सांगा बेटा, लॉग जर तिकडे गेला तर काय राहणार बे, अरे बोला यार पटकन. हा, लॉग जर तिकडे गेला तर काय राहणार सर, 1/x, सेम टू सेम. सर लॉग तिकडे गेला तर काय, e टू दी पॉवर झेड. काय, लॉग जर तिकडे गेला तर काय, e टू दी पॉवर झेड. सर आम्हाला काढायचं काय होतं बेटा, एक्स ची व्हॅल्यू. तर ठीक आहे सर. सर एक्स ला तिकडे घेऊन घेतो, इकडे येतो, तर बेटा एक्स इज इक्वल टू काय लिहिणार, 1/e टू दी पॉवर झेड. 1/e टू दी पॉवर झेड. बाबू इथं नोका खतम हो म्हणजे झालं. ओके, की सर हे कुठून आलं, अबे हा खाली येणार, हा इकडे जाणार, तर याला सरळ लिहिलं. ओके, नंतर सर हे खाली टर्म आहे, तर बेटा वर जर लिहिली तर काय लिहिणार रे, e टू दी पॉवर मायनस झेड. e टू दी पॉवर मायनस झेड. सर कुठून आलं बेटा, त्या दिवशी पुन्हा एक टर्म मी सांगितली होती, 1/x टू दी पॉवर n असेल, तर याला काय लिहितो बेटा, वर लिहायचं असेल तर मायनस n च्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. ओके, चलो नंतर समोर चालायचं. सर आता मला एक गोष्ट सांगा रे, भेटला आपल्याला एक बघा, पहिले व्हॅल्यू पुट केली, नंतर काय काढला, एक्स काढला. ओके सर, आता एक्स जर भेटला तर बेटा काय करणार आपण, याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. हा सर, एक्सचा डेरिव्हेटिव्ह सर dx, एक्सचा डेरिव्हेटिव्ह dx. बेटा याचा डेरिव्हेटिव्ह काय होणार, मायनस झेड e टू दी पॉवर मायनस झेड. हा का होणार का, माहित होतं मला. हा, की पॉवर कुठे ठेवणार, समोर. सर तुम्हीच तर म्हणलं होतं जी, अबे कोणता फंक्शन आहे हा, एक्सपोनेन्शियल फंक्शन. आणि बेटा एक्सपोनेन्शियल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ऐकून घ्या, काय होते, d/dx e टू दी पॉवर x असेल. काय असेल, d/dx e टू दी पॉवर काय असेल बेटा, x. तर सर e टू दी पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह काय होतो रे, e टू दी पॉवर x. e टू दी पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह काय होतो, e टू दी पॉवर x. ओके, पण सर इथे तर मायनस एक्स आहे, मायनस झेड आहे. ओके, तर चालेल बेटा. मला सांगा सर, मायनस जर असता, केअरफुली आहे का बेटा, याला मी काय करत आहे, सपोज सर डेरिव्हेटिव्ह आपण कुठली पण टर्म असेल, फॉर एक्झाम्पल e टू दी पॉवर मायनस एक्स असेल,
तर बेटा e टू दी पॉवर मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होणार, e टू दी पॉवर मायनस एक्स होणारच, पण बेटा हा जो वर आहे ना याचा डेरिव्हेटिव्ह कुठे काढत असतो आपण, समोर, तर काय राहणार e टू दी पॉवर मायनस एक्स इंटू काय -1. ओके, अबे मायनस सेम टू सेम, एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती होते 1. ओके, तर म्हणून मायनस सेम टू सेम आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय लिहिला 1, तर बेटा याचा डेरिव्हेटिव्ह काय झाला असता मायनस e टू दी पॉवर मायनस एक्स. ओके सर, तर सांगा बेटा याचा डेरिव्हेटिव्ह काय आला असता मग, सर याचा डेरिव्हेटिव्ह सर e टू दी पॉवर मायनस झेडचा e टू दी पॉवर मायनस झेड, सर हा मायनस झेडचा डेरिव्हेटिव्ह काय लिहिलं असतं बेटा समोर -1 आणि इंटू काय लिहिलं असतं dz. ओके, इथं नका खतम हो जा भाऊ, अजून एकदा सांगतो बघा, सपोज सर e टू दी पॉवर 2x असेल तर मग याला काय करायचं बेटा, याला लिहायचं एकदा 2x डेरिव्हेटिव्ह सांगतो आणि या 2 ला कुठे लिहायचं समोर. ओके सर e टू दी पॉवर -3x असेल तर मग काय लिहिणार सर बेटा, e टू दी पॉवर -3x लिहायचं सेम टू सेम आणि हा -3 ला कुठे लिहायचं समोर. अबे कळलं का सर, एवढा दिमाग नाही आहे तर नका लावू, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके हा चलो, तर हे तर समजेल ना, ठीक आहे सर. ओके, तर बेटा मला सांगा -1x होता, अबे काहीच नाही म्हणजे 1 राहणार ना, तर काय लिहिणार बेटा e टू दी पॉवर -x आणि -1 काय लिहिला समोर. हे बघा इथे z होता म्हणून काय लिहिला z लिहिला. ठीक आहे, तर चलो समोर चलो. सर आम्हाला dx ची पण व्हॅल्यू मिळाली, तर dx इज इक्वल टू काय मिळाला सांगा रे, मायनस e टू दी पॉवर -z इंटू काय dz. ओके सर, सर dx तर मिळाला, हा 1 ले लिहित नसतो. ओके हा काऊन, अबे राहतेच तिथे. ठीक आहे, चलो सर. नंतर सर हे झालं dx, आता काय चेक करणार बेटा लिमिट, आता काय चेक करणार लिमिट. ओके सर, तर लिमिट जर चेक करू तर बेटा सांगा पहिली लिमिट काय होती रे याची, इकडे बघा इथे पहिली लिमिट काय होती 0, तर सांगा बेटा काय लिहिणार x टेन्स टू 0, देन बेटा झेडच्या ठिकाणी काय येणार, देन z टेन्स टू काय. ओके, तर बेटा मला सांगा रे सर इथे x च्या ठिकाणी काय पुट करणार बेटा 0, काय पुट करणार 0, तर सर 1/0 काय झाला असता इन्फिनिटी, काय झाला असता इन्फिनिटी, आणि बेटा लॉग इन्फिनिटी किती होत असते इन्फिनिटी. ओके, लॉग इन्फिनिटी किती होत असते इन्फिनिटी. ठीक आहे, ओके चलो. नंतर सर आता जर आपल्याला काढायचं असेल तर बेटा दुसरी लिमिट सांगा, x टेन्स टू काय होती रे दुसरी लिमिट सांगा बे, काय होती 1. ओके सर, तर देन बेटा 1 जर पुट केला तर z टेन्स टू काय येणार ते सांगायचं. सर इथे x च्या ठिकाणी 1 x च्या ठिकाणी काय पुट करणार 1, तर बेटा 1/1 काय झालं असतं 1 आणि log 1 किती होत असते 0. लक्षात ठेवा बे, log बेटा इन्फिनिटी होते 0 आणि log 1 किती होत असते 0. ओके चलो, नंतर हे तर आलं सर आम्हाला. आता मला एक गोष्ट सांगा बेटा, हे जर लिहिलं तर log 1 जेव्हा आपण हे बघा x च्या ठिकाणी काय पुट केला 1, तर बेटा log 1 काय झाला असता 0, तर लिमिट दुसरी काय आली असती 0. ठीक आहे सर, सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या बेटा, याला उचलाच नाही, याच्यामध्ये काय करणार आपण पुट. सांगा रे काय लिहिलं असतं बेटा, आता सांगा 0च्या ठिकाणी काय बे इन्फिनिटी. चच्चा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा, 0च्या ठिकाणी काय लिहिला इन्फिनिटी आणि 1च्या ठिकाणी काय लिहिणार बेटा 0, 1च्या ठिकाणी काय लिहिणार 0. ठीक आहे सर. हा नंतर x म्हणजे सांगा बेटा काय होता, x म्हणजे होता सर e टू दी पॉवर -z, तर लिहिला e टू दी पॉवर काय लिहिला बेटा -z आणि त्याच्या पॉवर मध्ये काय होता रे n-1, त्याच्या पॉवर मध्ये काय होतं n-1. ठीक आहे सर. नंतर बेटा नंतर काय log x, तर log 1/x म्हणजे काय z, तर लिहिलं सर झेडच्या पॉवर मध्ये काय रे m-1, काय आहे बेटा m-1. आणि नंतर सर dx म्हणजे काय होता, तर dx म्हणजे होता -e टू दी पॉवर -z इंटू काय होता dz. ओके सर. नंतर बेटा मायनस आहे, मायनसला कुठे काढतो बाहेर, तर सर मायनसला बाहेर काढलं तर -1 येणार बाहेर. ठीक आहे सर. दुसरी लिमिट हा इन्फिनिटी टू काय रे 0. आता बेटा बघा सर हा झेड आहे आणि झेडच्या पॉवर मध्ये हे आहे, मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की सर कोणत्या पण पॉवरच्या पॉवर मध्ये असेल बघा x टू दी पॉवर n आणि त्याच्या पॉवर मध्ये m असेल तर काय लिहितो बेटा याला आपण n इंटू m, याला काय लिहितो n इंटू m. तर सांगा बेटा काय लिहिलं असतं e टू दी पॉवर -z n-1 लिहिलं.
नंतर इथे काय असतं बेटा झेड टू दी पॉवर m मायनस 1. इथे सर ए टू दी पॉवर काय मायनस झेड इंटू काय असतं dz. हे बघा हे सेम टू सेम मायनसचं साईन. सर मायनस कुठे गेलात हे बेटा बाहेर लिहिलं. ओके चलो नंतर सर -1 होताच. इथे बेटा काय येणार 0 टू इन्फिनिटी. इन्फिनिटी टू 0. आता सर आतमध्ये मल्टिप्लाय केला तर काय राहणार बेटा सांगा ए टू दी पॉवर मायनस झेड इंटू काय राहणार n. नंतर सर मायनस मायनस प्लस आणि 1 इंटू काय राहिलं बेटा झेड. ठीक आहे सर. नंतर बेटा याला जवळ लिहा. e टू दी पॉवर काय लिहिला असता मायनस झेड आणि इथे काय आलं असतं झेड टू दी पॉवर m मायनस 1 इंटू काय dz. ओके बघा अजून सांगतो. याला आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर मायनस झेड इंटू n काय आलं असतं मायनस झेड एम. मायनस मायनस बेटा प्लस झेड इंटू 1 काय लिहिलं असतं झेड. याला कुठे लिहिलं समोर आणि याला सेम टू सेम dz पण सेम टू सेम. ठीक आहे सर. नंतर सर -1 सेम टू सेम. इथे काय इन्फिनिटी टू 0. ओके आता मला सांगा बेटा हे बघा बेस सेम आहे दोघांचे पण सांगितलं होतं बेस जर सेम असेल कुठे लिहू रे आले हा बेटा बेस जर सेम असेल ए टू दी पॉवर m इंटू ए टू दी पॉवर n त्याला काय लिहितो m प्लस n. काय लिहितो m प्लस n. तर सांगा बेटा काय झालं असतं e टू दी पॉवर मायनस झेड एन प्लस झेड आणि बेटा बेस सेम तर काय झालं असतं मायनस झेड. इथे काय असतं झेड टू दी पॉवर m मायनस 1 इंटू काय dz. ठीक आहे तर बघा बेटा इथे प्लस झेड मायनस झेड काय होणार रे कॅन्सल. सर प्लस झेड मायनस झेड जर कॅन्सल झालं तर सांगा बेटा काय राहिलं रे अबे बोला यार पटपट. हा काय राहिलं -1. इथे सर इन्फिनिटी टू 0 इथे काय राहिलं सर e टू दी पॉवर मायनस झेड n. नंतर इथे काय राहिलं बेटा झेड टू दी पॉवर m मायनस 1 इंटू काय dz. ओके सर जर याला बघितलं बेटा याच्या फॉर्म मध्ये बघा बे याच्या फॉर्म मध्ये आहे का रे नाही आहे बेटा. बघा इथे काय झेड काय याला एक्स्ट्रा. झेड एक्स्ट्रा चालते का आपल्याला नाही. मग काय करायचं जी सर तुम्ही तर म्हटलं होतं की आन्सर येऊन जाईल. तर बेटा अजून पुट करायचं जोपर्यंत येत नाही. ठीक आहे तर सांगा बेटा आता हा इथे बघा इथे 0 टू इन्फिनिटी आहे. इथे काय बेटा इन्फिनिटी टू 0. तर हे चेंज करणं पण बहुत इझी आहे. बघा सर खालच्याला वर आणि वरच्याला जर खाली करायचं असेल तर सिंपल आहे. सर प्लस असेल तर काय होणार मायनस आणि मायनस असेल तर काय होणार प्लस. ओके सांगतो कसं बघा. सर इथे मायनस आहे ना त्या मायनसला काय लिहायचं बेटा प्लस. तर सर प्लस जर केलं असतं तर बेटा +1 आला असता तर लिमिट काय करू शकलो असतं आपण चेंज. काय सर 0 टू काय लिहिली असते बेटा इन्फिनिटी. इथे e टू दी पॉवर मायनस झेड टू दी पॉवर m मायनस 1 इंटू काय dz. बघा मी काहीच नाही केलं फक्त लिमिट चेंज केलं मायनसला काय केलं प्लस. सर इथं मायनस नसतं तर मग बेटा प्लस असतं त्याला मायनस केलं असतं. ओके हा ठीक आहे. आता बघा सर इथे जर बघितलं तर बेटा बघा इथे मायनस झेड एन जास्तच आहे. अरे करेक्ट ना. पण सर आम्हाला मायनस चालते आम्हाला झेड एन चालते का फक्त नाही. तर बघा बेटा मी काय करणार जो पण एक्स्ट्राची टर्म आहे त्याच्या ठिकाणी काय पुट करणार झेड एन. ओके तर सांगा बेटा काय लिहिणार पुट सर झेड एन इज इक्वल टू आता काय पुट करतात तुमची इच्छा बेटा यम एन सोडून नका करू कारण यम एन ऑलरेडी आहे तिथे. ठीक आहे तर लेट्स कन्सिडर मी पुट करतो यू. काय पुट करतो मी यू. ओके सर. नंतर आता पुन्हा बघा पुट केला आता कशाची व्हॅल्यू काढायची आहे रे एक्स ची. तर एक्स म्हणजे काय इथं बेटा झेड. तर सांगा झेड इज इक्वल टू काय आलं असतं सर यू अपॉन एन. काय आलं असतं यू अपॉन एन. ओके नंतर काय केलं असतं सर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू झेड. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू झेड. हे बघा इथे एक्स काढला होता तर विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं. इथे झेड काढला तर कशाच्या रिस्पेक्ट टू बेटा झेडच्या. सांगा रे झेडचा डेरिव्हेटिव्ह dz. सर यूचा डेरिव्हेटिव्ह सर हा कॉन्स्टंट आहे बेटा कॉन्स्टंट आहे तर कुठे येणार बाहेर आणि यूचा डेरिव्हेटिव्ह काय लिहिला असता du. दॅट्स इट बेटा भेटलेच ते आपल्याला झेडची व्हॅल्यू. ओके सर बढिया आहे. आता बघा कॉन्स्टंटला बाहेर आणि यूचा डेरिव्हेटिव्ह काय लिहिला du. ओके बघा हे पण मिळालं. आता काय चेक करणार बेटा लिमिट. सांगा लिमिट काय लिहिणार रे पोरांनो. हा लिमिट पहिली लिमिट काय होती 0 तर काय लिहिणार सांगा पटकन झेडची होती. सर झेड टेन्स टू 0 देन बेटा यूच्या ठिकाणी काय येणार. ओके तर सर यूच्या ठिकाणी काय येणार बेटा हे बघा 0 इंटू झेड 0 इंटू एन काय आला असता 0. नंतर दुसरी लिमिट सर झेड टेन्स टू इन्फिनिटी देन बेटा यू टेन्स टू पण काय आला असता रे इन्फिनिटीच. अब आला असतं की नाही इन्फिनिटी इंटू एन काय आला असतं इन्फिनिटी. ठीक आहे सर लिमिट पण झाला तर बढिया आहे. आता काय करणार बेटा लास्ट मध्ये सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यू उचलणार आणि याच्यामध्ये काय करणार पुट करणार. ठीक आहे तर येऊन जाईल बेटा आन्सर. चलो सांगा
आणि तसंही तर माहिती आहे बे आपल्याला आन्सर काय आहे. नाही आला तरी तेच तर छापणार ना आपण. हा हा ओके. सांगा बेटा काय लिहिलं असतं सर बोला इंटिग्रेशन मध्ये 0 to इन्फिनिटी. इथे सांगा बेटा काय लिहिलं असतं e टू दी पॉवर सर झेड म्हणजे काय होतं बेटा यू, तर काय लिहिलं असतं मायनस यू. नंतर झेड म्हणजे काय होता सर झेड म्हणजे होता यू अपॉन एन, तर काय लिहिलं असतं बेटा यू अपॉन एन त्याच्या पॉवर मध्ये सर m-1 त्याच्या पॉवर मध्ये m-1. हे बघा सेम टू सेम. नंतर dz म्हणजे काय होतं dz म्हणजे 1 अपॉन एन इंटू काय होता du, तर 1 अपॉन एन इंटू काय होता du. दॅट्स इट. चलो नंतर सर इथे 0 to इन्फिनिटी नंतर e टू दी पॉवर काय असतं मायनस यू. बेटा हा याला पण जाणार आणि याला पण जाणार. ओके कारण ही पण एक प्रॉपर्टी लिहून दिली होती मी सर a अपॉन b असेल आणि त्याच्या पॉवर मध्ये n असेल तर काय होतं बेटा a टू दी पॉवर n b टू दी पॉवर n. ओके हा तर सांगा काय लिहिलं असतं u टू दी पॉवर m-1 n टू दी पॉवर m-1 इंटू 1 अपॉन n इंटू काय असतं बेटा du. ओके सर हे n आणि n कॉन्स्टंट आहे, कुठे लिहिले असतं बेटा बाहेर, तर सर बाहेर लिहिले बघा बेस सेम. ओके तर काय लिहिलं असतं बेटा 1 अपॉन n त्याच्या पॉवर मध्ये m-1 प्लस 1. ओके इथे सर 0 टू इन्फिनिटी e टू दी पॉवर सर मायनस यू. नंतर इथे सर u टू दी पॉवर m-1 इंटू काय लिहिलं असतं du. ओके चलो आता बघा बेटा सर इथे बघा इथे सांगतो इथे x आहेत इथे पण x आहे इथे पण x आहे. इथे बघा इथे u आहे आणि इथे पण काय आहे u आहे. ओके सर इथे राहिलं बेटा हे जे टर्म असते हे जे टर्म याला काय करायचं होतं कम्पेअर करायचं होतं बघा m-1 तर यालाच कम्पेअर कशासोबत करू बेटा n-1 सोबत. सर -1 तर आहे जी तर n म्हणजेच काय झाला बेटा आपल्यासाठी m झाला. अबे हो का काय झाला m झाला. तर आलं बेटा आन्सर. बघा काय केलं असतं सर हे बघा +1 -1 कॅन्सल काय राहिलं असतं रे 1 अपॉन n टू दी पॉवर m आणि बेटा याचा आन्सर हेच तर आन्सर होतं तर काय लिहिलं असतं गामा फंक्शन ऑफ m लास्ट मध्ये आन्सर m अपॉन n टू दी पॉवर m. दिस इज अवर बेटा आन्सर. काय लिहिलं असतं हेन्स प्रूव्ड. ओके सो आय होप बेटा की तुम्हाला हा क्वेश्चन समजला असेल काय होता तर. ओके चलो तर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये भेटू आपण. ओके समजलं असेल सगळ्यांना. अबे समजलं का बे मग हो हा का झाले खतम. बेटा टेन्शन घ्यायचं नाही